नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजी सिम्युलेटिंग सक्सेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रोबोडिके सॉफ्टवेअर यूज करून आपण एक बेसिक पिक अँड प्लेस सिम्युलेशन कशा पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो. तर त्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं की रोबोडिके सॉफ्टवेअर जे आहे ते आपण इथे ओपन करणार आहोत. आता हा जो आहे हा रोबोडिके सॉफ्टवेअरचा इंटरफेस आहे. यामध्ये आपल्याला दिसेल की न्यू स्टेशन 1 असं या प्रोग्रामचं नाव आहे. तर याला सर्वात आधी आपण रिनेम करूयात. रिनेम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या स्टेशनवरती येऊन एक सिंगल राईट क्लिक करायचा आहे माऊसचा. त्यानंतर आपण इथे रिनेम ऑप्शन बघू शकतो. त्यानंतर इथे न्यू स्टेशन 1 जे आहे याच्यावरती बॅकस्पेस क्लिक करायचं आहे आणि हे नाव आपल्याला न ठेवता आपल्याला आता ह्याला नाव द्यायचं आहे पिक अँड प्लेस प्रोग्राम. म्हणून आपण या फाईलचं नाव देतोय पिक अँड प्लेस आणि त्याला आपण ओके म्हणूया. आता आपण बघू शकतो की पिक अँड प्लेस असं ह्या प्रोग्रामचं नाव जे आहे ते सेव्ह झालेलं आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत की आता ओपन वर्ल्ड लायब्ररी जी आहे त्याच्यामधून आपण एक रोबोट जो आहे तो आता पहिले इथे ओपन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ओपन रोबोट लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीच्या एका रोबोट लायब्ररीमध्ये येतो. एक सेपरेट वेब पेज आपलं जे आहे ते ओपन होतं आपल्या क्रोमवरती. त्यानंतर आज आपण जो रोबोट यूज करणार आहे तो आहे आपला डोबॉट मॅजिशियन लाईट. सो आपण सर्च बार मध्ये रोबोटच्या डोबॉट मॅजिशियन लाईट असं आपण सर्च करणार आहोत. आपण बघू शकतो इथे डोबॉट मॅजिशियन लाईट जो रोबोट आहे जो की एक 4 ॲक्सिस रोबोट आहे तो आपण इथे ओपन केलेला आहे. त्यानंतर हे जे ओपन ऑप्शन आहे याच्यावरती एक सिंगल लेफ्ट क्लिक करायचा आहे माऊसने. आणि सिंगलच का करायचं आहे कारण की आपण एकदा जरी क्लिक केलं तरी आपण बघू शकतो की आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये ऑलरेडी रोबोट आलेला आहे. म्हणजे काय की तुम्ही जेवढ्या वेळा ओपन क्लिक करताल तेवढ्या वेळा इथे मल्टिपल रोबोट्स येत जाणार. त्यामुळे एकदाच ओपन क्लिक करायचं आणि आपलं सॉफ्टवेअर ओपन करून चेक करायचं आपला रोबोट इथे आलेला असतो. आता आपल्याला रोबोटला जर का वेगवेगळ्या व्ह्यूइंग अँगल्सने बघायचं असेल, वेगवेगळ्या साईड्सने बघायचं असेल तर माऊसचं राईट किंवा लेफ्ट जे बटन आहे ते दाबून ठेवायचे आणि असं आपण त्याला माऊस मूव्ह केला की त्या पद्धतीने रोबोटचे वेगवेगळे अँगल्सने व्ह्यू कसा आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे. यानंतर आता समजा रोबोट कुठल्या तरी एका वियर्ड किंवा अशा एका अँगलला जाऊन थांबला की तिथून तुम्हाला नीट प्रकारे दिसत नाही, तर काय करायचं इथे आयसोमेट्रिक व्ह्यू हे जे बटन आहे याच्यावरती आपण क्लिक करणार आहे. तुम्ही बघू शकता की आयसोमेट्रिक व्ह्यू बटन क्लिक केल्यानंतर तो एका परत अशा पोझिशन येऊन थांबतो की आपल्याला सगळं काही नीट पद्धतीने दिसतंय. त्यानंतर ह्या रोबोटला हे जे 3 कलरचे लाईन्स आहेत, रेड कलरची लाईन म्हणजे त्याचं एक्स ॲक्सिस लाईन आहे, ग्रीन कलर म्हणजे त्याचं वाय ॲक्सिसची लाईन आहे आणि ही पर्पल लाईन म्हणजे त्याच्या झेड ॲक्सिसची लाईन आहे. याची सुद्धा साईज आपण मोठी किंवा छोटी करू शकतो. आपल्या कीबोर्डवरती तुम्ही प्लस आणि मायनसचे जे बटन बघता, जर आपण प्लस दाबलं तर ही ॲक्सिसची साईज वाढत जाते आणि जर आपण मायनस दाबलं तर ह्या ॲक्सिसची साईज जी आहे ती छोटी होत जाते. अशा पद्धतीने आपण प्रोग्रामिंगच्या वेळेस ते यूज करू शकतो. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी पिक अँड प्लेसमध्ये लागणार आहे ती म्हणजे की एक ग्रिपर लागणार आहे. ग्रिपर असल्याशिवाय रोबोट काहीही उचलून पलीकडे ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं आपण ह्या रोबोटला आता ग्रिपर अटॅच करूयात जो की असणार आहे एक व्हॅक्यूम ग्रिपर. त्यासाठी आपण परत ओपन रोबोट लायब्ररीमध्ये जाणार आहोत. त्यानंतर इथे आपण टूल्सचं ऑप्शन बघू शकतो. ह्या टूल्सवरती आपण क्लिक करणार आहे आणि इथे आपण सर्च बारमध्ये व्हॅक्यूम ग्रिपर असं सर्च करणार आहोत. व्हॅक्यूम ग्रिपर सर्च केल्यानंतर आपण इथे मल्टिपल टाइप्सचे ग्रिपर्स बघू शकतो. आपल्याला आता ह्यापैकी हा जो 1 कप ग्रिपर आहे हा आपल्याला आपल्या रोबोटला कनेक्ट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथे ओपन बटनवरती एकदाच सिंगल क्लिक करायचं. सिंगल क्लिक करायचं म्हणजे ते सुद्धा एक सिंगल ग्रिपर येतो आणि आपल्या रोबोटला अटॅच होतो. जेवढं तुम्ही मल्टिपल टाइम्स क्लिक करताल तेवढे मल्टिपल ग्रिपर येतील. सो एकदाच क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीचा ग्रिपर जो आहे तो आपल्या रोबोटला अटॅच झालेला आहे. आता आपण बघू शकतो की आपल्या ग्रिपरची जी साईज आहे ती आपल्या रोबोटपेक्षा खूप मोठी झालेली आहे. तर आपल्याला याची साईज सुद्धा कमी जास्त करता येते. त्यासाठी आपण काय करायचं, ग्रिपरवरती लेफ्ट माऊसचे जे लेफ्ट बटन आहे त्याच्याने डबल क्लिक करणार आणि तसं केल्यानंतर आपले टूल डिटेल्स म्हणून एक पॅनल ओपन होतो. यामध्ये आपण बघू शकतो आपल्याला मोर ऑप्शन्स म्हणून एक बटन दिसतंय. त्यावरती आपण क्लिक करूयात आणि मग खाली अप्लाय स्केलचं एक बटन आहे. त्या अप्लाय स्केलच्या बटनवरती क्लिक करूयात. आत्ताचा जो रेशिओ आहे तो आहे 1चा. आपल्याला त्याच्याऐवजी काय करायचं आहे की 0.5 असं लिहायचं आहे. म्हणजे आत्ता जी काही साईज आहे त्याच्यापेक्षा ग्रिपर मला अर्ध्याच साईजचा पाहिजे म्हणून आपण त्याला 0.5 असं टाकलेलं आहे.
आणि ओके म्हणताच आपण बघू शकतो की आपला ग्रिपर जो आहे तो रोबोटच्या साईजला मॅच झालाय आणि तो थोडासा छोटाही झालाय. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत की आपण एक बॉक्स इथे ओपन करणार आहोत. म्हणजे आता आपण पिक अँड प्लेस करून ठेवण्यासाठी आपल्याकडे ऑब्जेक्ट नाहीये. सो आपल्याला एक बॉक्सचं जे ऑब्जेक्ट आहे ते इथे आणावं लागेल. त्यासाठी आपण परत ओपन रोबोट लायब्ररीवरती क्लिक करणार. त्यानंतर इथे ऑब्जेक्ट्स म्हणून तुम्हाला एक बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करूया आणि ऑब्जेक्ट्सच्या सर्च बारमध्ये आपण बॉक्स असं सर्च करू. आणि सर्च केल्यानंतर आपण इथे बघू शकतो की आपल्याला परत मल्टिपल टाइप्सचे वेगवेगळ्या प्रकारचे इथे बॉक्स जे आहेत ते ओपन झालेले आहेत. यापैकी हा जो क्लोज्ड बॉक्स आहे हा आपण आता वापरणार आहोत. ह्याला सुद्धा सिंगल वन टाइम ओपन करूयात, म्हणजे तिकडे एकच बॉक्स येईल. जर आपण 2-3 वेळा इथे क्लिक केलं ओपनवरती तर 2-3 जेवढ्या वेळा क्लिक करू तेवढे बॉक्सेस तिथे ओपन होणार. आता ह्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला हा जो बॉक्स आहे हा रोबोटमध्ये थोडासा अडकलेला दिसतोय. तर आता ते का? कारण की जेव्हा पण आपण एखादी गोष्ट ह्या सॉफ्टवेअरमध्ये ओपन करतो तर त्याचा एक इमॅजिनरी ओरिजिन पॉईंट किंवा एक ॲक्सेस असतो, एक ओरिजिन ॲक्सेस. सगळ्या गोष्टी त्या ॲक्सेसवरतीच ओरिजिन होतात. सो आता आपल्याला हा बॉक्स पहिलं तर छोटा करायचा आहे, लहान करायचा आहे आणि मग त्याची पोझिशन जी आहे ती रोबोटपासून लांब न्यायची आहे, म्हणजे तो अडकलेला आहे असं दिसणार नाही. तर पहिलं आपण काय करणार आहोत की बॉक्सवरती डबल क्लिक करूयात आणि त्याची साईज लहान करूयात. सो बॉक्सवरती डबल क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्ट डिटेल्स ऑफ बॉक्स असं हे एक पॅनल ओपन होईल. त्यावरती आपण मोर ऑप्शन्सवरती क्लिक करूयात. त्यानंतर खाली तुम्हाला अप्लाय स्केलचं ऑप्शन दिसेल. अप्लाय स्केलवरती क्लिक केल्यानंतर परत सेम मगासारखंच आपण 1चा जो रेशिओ आहे त्याच्याऐवजी 0.5 क्लिक करणार आहोत. म्हणजे आपला जो बॉक्स आहे तो अर्ध्याच साईजचा होईल आणि ह्याला ओके म्हणूयात. आता आपण बघू शकतो आपला बॉक्स जो आहे तो अर्ध्याच साईजचा झालेला आहे. आता ह्या बॉक्सला जर आपल्याला मूव्ह करायचं असेल तर आपण इथे एक्स, त्याच्याच बाजूला वाय कोऑर्डिनेट आणि त्याच्याच बाजूला झेड कोऑर्डिनेट असे 3 कोऑर्डिनेट्स इथे आपण बघू शकतो. ह्या एक्स कोऑर्डिनेट वरती आपला कर्सर आणून एक सिंगल लेफ्ट क्लिक करायचा. इथे आपल्याला एक ब्लिंकिंग कर्सर दिसेल. त्याच्यानंतर आपल्या माऊसचं जे स्क्रोलचं जे बटन आहे ते आपण जसं प्रकारे हलवू त्या प्रकारे आपला रोबोट, आपला जो बॉक्स आहे तो सुद्धा मूव्ह होताना तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही बघू शकता की आपला बॉक्स सुद्धा मूव्ह होतोय एक्स ॲक्सिसमध्ये. वाय वरती क्लिक करून तुम्ही मूव्ह केलात कर्सर तर मग वाय ॲक्सिसमध्ये मूव्ह होतो आणि झेड वरती क्लिक करून केलात तर झेड म्हणजे उंचीमध्ये मूव्ह होत होतो. सो आता आपण एक प्रॉपर फ्रंट व्ह्यू घेऊयात आणि मग डिसाईड करूयात की आपल्याला बॉक्स हा कुठे ठेवायचा आहे. त्यासाठी व्ह्यूसाठी आपण इथून क्लिक करणार आहोत फ्रंटवरती. मग आता हा मला एक फ्रंट व्ह्यू मिळालेला आहे. मला बॉक्स जो आहे तो रोबोटच्या लेफ्ट साईडला हवा आहे. सो मी इथे क्लिक करून त्याला लेफ्ट साईडला जाईल असा ॲडजस्ट करणार. आता हे झेड ॲक्सिस आहे म्हणजे हे पुढे आणि मागे हलतंय. राईट आणि लेफ्ट हलण्यासाठी मला वाय कोऑर्डिनेट चेंज करायला लागणार बॉक्सचा. सो आता आपण बघू शकतो की बॉक्स जो आहे तो थोडासा लेफ्ट साईडला गेलेला आहे मूव्ह करत करत. रोबोटसाठी तो राईट साईडला आहे आणि आपल्यासाठी स्क्रीनवरनं बघितलं तर तो लेफ्ट साईडला आहे. मग अशा पद्धतीने बॉक्स आता बाजूला गेलेला आहे. सो आता आपण हे पॅनल जे आहे ते बंद करून टाकूयात. आता आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात आधी रोबोटला जे आहे ते टार्गेट स्टिच करायचे आहेत. तर टार्गेट स्टिच करण्यासाठी काय करायचं की आता रोबोट ज्या पोझिशनमध्ये आहे ती त्याची होम पोझिशन आहे. सो आपण आता इथे एक ॲड टार्गेटचं बटन जे आहे ते क्लिक करूयात. ॲड टार्गेटचं बटन क्लिक केल्याने ही जी टार्गेट आहे ही आता ह्यामध्ये सेव्ह झाली आहे. तर याच्यावरती आपण परत एक सिंगल राईट क्लिक करून इथे रिनेम करणार त्याला ॲज अ होम पोझिशन. तर आपण त्या टार्गेट 1ला रिनेम करूयात होम म्हणून आणि त्याला आपण ओके म्हणूयात. सो हे जे माझं टार्गेट आहे ते आता माझं होमवरती आहे. त्यानंतर आता रोबोटला आपण जॉग करत ह्या बॉक्सच्या सरफेसपर्यंत नेऊयात. तर ते कसं करायचं? आता आपल्या कीबोर्डवरती तुम्हाला एक आल्ट म्हणून की दिसत असेल, ALT. तर ती क्लिक करायची. जसं तुम्ही आल्टची की जी आहे ती क्लिक करताल तुम्हाला हे असे ऑप्शन्स दिसतील ज्याच्याने जॉगिंग ऑन होतं तुमचं. मग आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे की रोबोटला जे आहे ते थोडंसं राईट साईडला मूव्ह करायचं आहे रोबोटच्या दिशेने आणि आपल्यासाठी लेफ्ट साईडला. सो राईट आणि लेफ्ट मूव्ह करण्यासाठी हा ग्रीन ॲरो जो आहे म्हणजे वाय ॲक्सिस त्याचा यूज केला जातो. सो आता मी आल्ट दाबून ग्रीन ॲक्सिसवरती कंटिन्युअसली माऊसने क्लिक करून ठेवणार त्याच्या लेफ्ट बटनने आणि अशा पद्धतीने मी रोबोटला आता मूव्ह करू शकतो. तर असं मी मूव्ह करणार आणि रोबोटला बॉक्सच्या वरती घेऊन येणार. आता माझा हा जो कोऑर्डिनेट पॉईंट आहे हा सेंटरपासून थोडासा लांब आहे. सो आता मी परत एकदा आल्ट प्रेस करणार आणि हे जे रेड लाईन आहे ज्याच्याने एक्स ॲक्सिस म्हणजे पुढे मागे मूव्ह करतो त्याच्याने मी रोबोटला थोडंसं अलीकडे घेऊन येणार. त्याच्याने आता रोबोट जो आहे तो ऑलमोस्ट सेंटरला आलेला आहे आणि हे आपल्याला बघायचं असेल तर आपण इथे क्लिक करून परत फ्रंट व्ह्यूमध्ये बघू शकतो की सेंटरपासून थोडासा लांब असेल तर परत आल्ट क्लिक करून आपण ते ॲडजस्टमेंट्स करून त्याला ऑलमोस्ट एक अप्रॉक्स सेंटरला घेऊन येऊयात. त्यानंतर परत इथे क्लिक करायचं म्हणजे आपल्याला त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू भेटेल.
आता हा जो पॉईंट आहे हा सुद्धा आपण त्याला टार्गेट टीच करणार आहोत की ॲज अ सेफ पिक म्हणून. पिक पोझिशन माझी इथे आहे, पण आता माझा ग्रिपर वरती आहे, सो ह्याला आपण सेफ पिक म्हणतो. आपण इथे क्लिक करूयात आणि त्याला रिनेम करायचं आहे परत की सेफ पिक. इथे मी लिहिणार आहे सेफ पिक आणि त्याला आपण ओके म्हणूयात. आता मला सेफ पिक मध्येच खालच्या साईडला मूव्ह करायचं आहे, म्हणजे काय की मला झेड ऍक्सिस मध्ये खाली यायचं आहे. सो मी परत आल्टचं बटन प्रेस करणार आणि माऊसचं बटन जे आहे ते ह्या पर्पल ॲरोवरती क्लिक करून ठेवून त्याला खाली स्क्रोल करणार आणि आपण बघू शकतो की रोबोटचा ग्रिपर जो आहे तो ऑलमोस्ट थोडाफार सरफेसच्या जवळ येईल असं अप्रॉक्सिमेटली असं आपण त्याला पोझिशन करणार आहोत. आणि ह्याला परत एकदा आपण ऍड टार्गेट म्हणणार आणि ह्या टार्गेटला आपण नाव देणार आहे पिक म्हणून, की ह्या टार्गेटवरनं रोबोट जो आहे तो बॉक्सला पिक करणार आहे. आता मी ह्याला रिनेम करतोय परत एकदा पिक म्हणून. इथे आपण लिहूयात पिक आणि याला ओके म्हणूयात. आता मला काय करायचंय की रोबोटला त्याचं जे प्लेस लोकेशन आहे तिकडे घेऊन जायचंय. सो आता मी आल्ट क्लिक करणार आणि हे जे ग्रीन कलरची ऍक्सिस आहे ती ह्या साईडला मूव्ह करणार आणि व्ह्यू नीट यावा म्हणून आपण मगाशी जे सगळे पॉइंट्स बघितले की आपला जो माऊस आहे त्याचा आपण लेफ्ट आणि राईट बटनने इकडे तिकडे मूव्ह करू शकतो. तर तशा पद्धतीने आपण रोबोटला व्ह्यूज चेंज करून त्याचे कोऑर्डिनेट्स मूव्ह करूयात. मग आता ही आपली प्लेसची लोकेशन आली. सो आता मी इथे परत जे आहे एक टार्गेट सेट करणार आहे, नवीन टार्गेट ऍड करणार आहे आणि त्याचं नाव देणार आहे प्लेस टार्गेट. रिनेम मध्ये आपण लिहूयात प्लेस आणि ओके म्हणणार आहोत. आता मला त्याच्या आधी काय हवंय की मला रोबोटसाठी एक सेफ प्लेस टार्गेट सुद्धा हवंय की रोबोटने बॉक्स उचलल्यानंतर तो जमिनीवरती घासत ह्या प्लेस टार्गेट पर्यंत न आणता असा नीट पद्धतीने उचलून खाली ठेवला पाहिजे. त्यासाठी आता हे प्लेस टार्गेट तर झालं मार्क. आता रोबोटला आपण परत थोडंसं हवेत वरती नेऊयात ॲज अ सेफ प्लेस म्हणून टार्गेट देण्यासाठी. सो आल्ट क्लिक करून परत आपण त्याच्या झेड ऍक्सिस वरती त्याला थोडंसं वरती घेऊन जाऊयात. इथे तो वरती आलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे परत ऍड टार्गेट करूयात आणि त्या टार्गेटला आपण रिनेम करूयात ॲज सेफ प्लेस. तर अशा पद्धतीने आपण आता बघू शकतो की आपण जे काही सगळे टार्गेट्स आहेत ते इथे मार्क केलेले आहेत. आपण हे टार्गेट आपण क्लिक करून बघू पण शकतो की रोबोट त्या टार्गेट्सवरती मूव्ह करतोय. असं सगळ्यात आधी आपण होम वरती क्लिक करूयात. मग आपण बघू शकतो की रोबोट जो आहे तो होम टार्गेटला आला. त्यानंतर सेफ पिक वरती क्लिक केलं की सेफ पिकला गेला. ही आहे त्याची पिक लोकेशन. मग त्याच्यानंतर ही आहे त्याची प्लेस करायची लोकेशन आणि ही आहे सेफ प्लेस करायची लोकेशन. सो आता आपण मेन प्रोग्रामिंग कडे वळूयात आणि मेन प्रोग्रामिंग स्टार्ट करण्याआधी रोबोटला नेहमी होम पोझिशन मध्ये आणून ठेवायचं. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत की एक मेन प्रोग्राम क्रिएट करायचा. त्यासाठी इथे आपल्याला ऍड प्रोग्राम म्हणून एक बटन दिसेल, त्याच्यावरती आपण क्लिक करूया की इथे प्रोग1 म्हणजे प्रोग्राम 1 असं एक ऍड झालेलं आहे. तर ह्याला आता आपण रिनेम करणार आहोत मेन म्हणून. त्यामुळे आपण इथे जाऊन रिनेम वरती क्लिक करायचं आणि तिथे पुट करायचं मेन आणि त्याला आपण ओके म्हणूया. आता आपल्याला रोबोटला पाथ सांगायचा आहे की कुठल्या पॉईंट पासून कुठं आणि कशा पद्धतीने ट्रॅव्हल करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूयात की आता मेन वरती क्लिक करायचं, कंट्रोलचं बटन दाबायचं आणि होम पोझिशन कशी त्यांनी मूव्ह केली पाहिजे, जॉईंट लोकेशन मध्ये किंवा जॉईंट मुवमेंट मध्ये त्यांनी ते ट्रॅव्हल केलं पाहिजे म्हणून आपण जॉईंट मुवमेंट वरती क्लिक करूयात. त्यानंतर पुन्हा एकदा मेन वरती क्लिक करायचं, सेफ पिक वरती क्लिक करायचं आणि परत जॉईंट मुवमेंट मध्ये. आता इथून ते इथपर्यंत तो एका कर्व मध्ये आला, पण इथून खाली तो मला कर्व मध्ये गेलेला नकोय, तो मला स्ट्रेटच खाली आला पाहिजे. त्यासाठी आपण हे जे लिनियर आहे ते ऑप्शन यूज करणार. त्यासाठी आपण परत मेन वरती क्लिक करणार, कंट्रोलचं बटन दाबणार आणि पिक लोकेशनला ट्रॅव्हल करणार युझिंग लिनियर मुवमेंट. लिनियर मुवमेंटसाठीचं हे बटन आहे. आपण ऍड लिनियर मुवमेंट करणार इथे. मग इथे आपण बघू शकतो की मूव्ह एल पिक पॉइंटला आला तो. त्यानंतर आता मला पिक पॉइंटला गेल्यानंतर रोबोट जो आहे तो उचलायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार की मेन वरती क्लिक करणार आणि इथे ऍड इव्हेंटचं एक बटन आहे. ह्या ऍड इव्हेंटच्या बटनवरती क्लिक करूयात आणि इथे जे आहे अटॅच ऑब्जेक्ट म्हणून ऑप्शन आहे ते आपण ऑन ठेवूयात की त्या पिक लोकेशनला गेल्यानंतर जे काही ऑब्जेक्ट आहे, आपला ऑब्जेक्ट ह्या केसमध्ये बॉक्स आहे, त्याला आपल्याला अटॅच करायचं. सो अटॅच ऑब्जेक्टवर क्लिक करायचं, खाली येऊन मेजर डिस्टन्स ॲज वरती टीसीपी वर्सेस ऑब्जेक्ट सरफेस एनी म्हणजे जो सेकंड ऑप्शन आहे आपला त्याच्यावरती क्लिक करूयात आपण, टीसीपी वर्सेस ऑब्जेक्ट सरफेस एनी, आणि आपण त्याला ओके म्हणणार आहोत. मग आता इथे अटॅचचा प्रोग्राम सुद्धा आपण त्याला आणलेला आहे. त्यानंतर आता आपण इमॅजिन करूयात की बॉक्स ह्या पॉइंटला अटॅच झालेला आहे. त्यानंतर आपल्याला तो त्यांनी घासत इकडे नाही नेला पाहिजे म्हणून आपण त्याला परत पॉइंट सेफ पिकला नेणार आणि मग पुढचे लोकेशन देणार. सो आता परत मेनवर क्लिक करायचं,
सेम सेफ पिकला न्यायचं आणि ते कसं त्याने ट्रॅव्हल करायचं की लिनियर मोशनमध्ये ट्रॅव्हल करायचं. मग आता त्यानंतर सेफ पिक पासून ते सेफ प्लेस जी लोकेशन आहे, जी हवेतली ही वरची लोकेशन, ती आपली सेफ प्लेस लोकेशन आहे, तिथपर्यंत तो कर्व मध्ये ट्रॅव्हल करू शकतो. तिथे मला लिनियरली ट्रॅव्हल नाही केलं तरी चालेल आणि लिनियरली केलं तरी चालेल, पण आता आपण तिथे जॉईंट मुवमेंटमध्ये देऊयात. सो ते झाल्यानंतर आपण परत मेनवर क्लिक करायचं आणि जी आपली प्लेस लोकेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला लिनियरली खाली जायला सांगायचं. मग आता आपण असं प्रोग्राम तयार केला आहे की पहिले तो होम पोझिशनला आहे, त्यानंतर तो सेफ पिकला जातो, मग पिक लोकेशनवरती जातो, बॉक्स त्याला अटॅच होतो, त्यानंतर तो परत सेफ पिकवरती येतो, त्यानंतर सेफ प्लेस म्हणून जे आहे तिकडे जातो आणि प्लेस लोकेशनला जातो. आता प्लेस लोकेशनला गेल्यानंतर मला बॉक्सला डिटॅच करायचं आहे, त्यासाठी मग मी आता डिटॅचचा प्रोग्राम जो आहे तो कॉल करणार. त्यासाठी मेनवरती क्लिक करायचं, त्यानंतर ॲड अँड इव्हेंटमध्ये जायचं आणि इथे आपण बघू शकतो की डिटॅच ऑब्जेक्ट जे आहे असा एक प्रोग्राम इथे आपण बघू शकतो, ॲक्शन आहे. मग आपण डिटॅच ऑब्जेक्टवरती क्लिक करणार आणि अटॅच टू पॅरेंट जे आहे ते आपण पिक अँड प्लेस किंवा जे काही आपली लायब्ररी आहे ह्याच नावाने आपण ते तसंच राहून देऊयात आणि ओके म्हणणार आहोत. मग आता इथे आलं की आपला बॉक्स जो आहे तो डिटॅच झालेला आहे. त्यानंतर आपला रोबोट परत होम पोझिशनला गेला पाहिजे, पण कोलिजन न होता गेला पाहिजे, म्हणून आपण मेनवरती क्लिक करणार आणि कंट्रोल दाबून परत त्याला होम पोझिशनवरती पाठवणार. ते सुद्धा आपण लिनियर पद्धतीने असं आपण बघू शकतो. मग आता आपला हा जो प्रोग्राम आहे हा तयार झालेला आहे, पण आपण पिक अँड प्लेस ऑपरेशन केल्यानंतर बॉक्स जो आहे तो ह्याच साईडला राहील जर आपल्याला लूपमध्ये प्ले करायचा असेल. पण आपल्याला आपला बॉक्स जो आहे तो कायम परत त्याच्या ओरिजिनच्या जागेवरती किंवा इथे तो आला पाहिजे, म्हणून आपण एक रिसेटचा प्रोग्राम तयार करूयात. तर रिसेटचा प्रोग्राम तयार करण्याआधी रोबोटला आधी होम लोकेशनवरती नेऊन ठेवूयात आपण. रोबोट होम लोकेशनला आला, त्यानंतर मग आता आपण मेनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे ॲड अँड इव्हेंटवरती क्लिक करायचं आणि ॲड अँड इव्हेंटच्या ॲक्शनमध्ये इथे खाली 2 ऑप्शन आहेत, सेट ऑब्जेक्ट पोझिशन ॲब्सोल्यूट आणि सेट ऑब्जेक्ट पोझिशन रिलेटिव्ह. तर ह्यापैकी जे सेट ऑब्जेक्ट पोझिशन रिलेटिव्ह आहेत ते आपण सिलेक्ट करणार आहोत. आणि इथे ज्या काही गोष्टी आहेत की ते आता आपल्याला विचारत आहेत की तुम्हाला काय काय गोष्टी रिसेट करायच्या आहेत, तर आपण सिलेक्ट करूयात की आपल्याला सगळंच रिसेट करायचं आहे. म्हणून आपण बॉक्स सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर आपण शिफ्टचं बटन जे आहे ते दाबून ठेवायचं आहे. शिफ्टचं बटन दाबल्याने काय होतं की मल्टिपल गोष्टी एकाच वेळेस सिलेक्ट होतात. सो आपण शिफ्टचं बटन दाबून तिन्ही गोष्टींवरती क्लिक करणार आहे. त्याच्याने तिन्ही गोष्टी एकत्र सिलेक्ट झाल्या आणि आता आपण ओके म्हणूयात. आता आपलं रिप्लेस ऑब्जेक्टचं सुद्धा जे आहे ते एक प्रोग्राम तयार झालेला आहे. तर आता हा जो एक बेसिक प्रोग्राम आपला तयार झालेला आहे तो आपण रन करून बघूयात. रन कसं करायचं, मेनवरती येऊन एकतर आपण डबल क्लिक करू शकतो माऊसने किंवा मेनवरती येऊन सिंगल माऊसचा राईट क्लिक करायचा. इथे आपण बघू शकतो रन आणि लूप असे 2 ऑप्शन आहेत. तर पहिला आपण एक सिंगल रन करून बघूया. त्यासाठी आपण रन वरती एक सिंगल लेफ्ट क्लिक करणार आहे आणि आपण बघू शकतो की आपल्या रोबोटनी जे आहे ते आता ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. आता आपण याला कंटिन्युअस एका लूपमध्ये सुद्धा रन करू शकतो. त्यासाठी आपण लूप एनेबल करायचं आणि परत एकदा रन म्हणायचं त्याला. आता आपण बघू शकतो आपलं रोबोट जे आहे ते एक पिक अँड प्लेस ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुली एक्सपेरिमेंट जे होतं आपलं ते त्यांनी सक्सेसफुली तयार झालेलं आहे. आता हे जे रोबोट आहे याची आपण स्पीड सुद्धा जे आहे ते ऍडजस्ट करू शकतो. इथे जे आपलं ऑप्शन आहे यामध्ये आपण स्क्रोल डाऊन करूयात आणि सेट डिफॉल्ट नॉर्मल सिम्युलेशन स्पीड जे आहे हे ह्या स्लायडरने आपण स्पीड त्याची डिफाईन करू शकतो. किती स्पीड ठेवायची, आपण जेवढं जास्त स्पीड करू ते पटपट करेल आणि जेवढं स्लो स्पीड करू तेवढं ते स्लो मुवमेंट्स करतील. मग आपल्याला हवी अशा पद्धतीने आपण त्याची एक स्पीड सेट करून बघू शकतो की आता आपला जो रोबोट आहे तो एक बेसिक पिक अँड प्लेस ऑपरेशन करत आहे. आता हे झाल्यानंतर जर आपल्याला हे पिक अँड प्लेसचा जो हा सगळा प्रोग्राम तयार झाला हा जर सेव्ह करायचा असेल तर इथे बघू शकतो आपण की माझ्याकडे एक सेव्हचं बटन आहे. याच्यावरती जर मी क्लिक केलं तर प्रोग्राम सेव्ह होईल. त्याआधी आपण हे बंद कसं करायचं सिम्युलेशन ते बघूयात. परत आपण मेन वरती एक सिंगल राईट क्लिक करणार आणि इथे रनचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करूयात की आपण बघू शकतो की आपला प्रोग्राम जो आहे तो अशा पद्धतीने थांबलेला आहे. मेन वरती राईट क्लिक करून रन वरती दाबलं की आपला प्रोग्राम थांबतो, जिथे कुठे असेल तिथे थांबतो. त्यानंतर आता जर मला हा प्रोग्राम सेव्ह करायचा आहे तर इथे एक सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह स्टेशन म्हणून, त्याच्यावरती आपण क्लिक करूयात सेव्ह स्टेशन आणि मग त्यानंतर डाउनलोड्समध्ये जाऊन माझं जे काय पिक अँड प्लेस किंवा जे काय फाईलचं नाव आहे त्याला मी फक्त सेव्ह म्हणणार आहे. अशा पद्धतीने आता माझा हा जो प्रोग्राम आहे हा माझ्या लॅपटॉप किंवा पीसीच्या डाउनलोड्समध्ये सेव्ह झालेला आहे. नेक्स्ट टाइम मी कधीही जाऊन तिथून ओपन केलं तर सेम हा प्रोग्राम जो आहे तो डायरेक्टली ओपन होणार आहे. आणि या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की एक बेसिक पिक अँड प्लेस ऑपरेशन जे आहे ते कशा पद्धतीने रोबो डीके मध्ये आपण सिम्युलेट करू शकतो.